पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणार, सिंदूर कुठे गेला, गरम सिंदूरचा कोल्ड्रिंक झालं का, ही तर बोगस जनता पार्टी, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। रोज म्हणतात वोट चोरी, वोट चोरी, वोट चोरी, यांचं डोकं चोरी झालेलं आहे। आता चोरीचा आरोप करणारे तोंडावर पडले तरीही सुधारायला तयार नाही, याचं डोकं चोरीला गेलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर घणाघात। एकदा संधी द्या, नाशिकमध्ये दिली, तुम्हाला कळलं काय झालं। मनसेला मुंबई महापालिकेत एक संधी द्या, अमित ठाकरेंचं मुंबईकरांना आवाहन। मुंबईकरांच्या सर्व समस्यांवर राज ठाकरे तोडगा काढतील असा विश्वास। महापालिका निवडणुकीच्या कामाला लागा, पुण्यातील पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंच्या सूचना। मतदार याद्यांकडे लक्ष द्या। गुरुजींना पीएस ठेवणाऱ्या गोगावलेंनी त्यांच्याकडून धडे घ्यावेत। अनिल परबांचा गोगावलेंना टोला, तर नियमानुसारच गुरुजींची नियुक्ती झाल्याचा गोगावलेंचा दावा। निवडणुकांसाठी महापालिकांची प्रभाग रचना जाहीर, प्रभाग रचना सदोष असल्याचा विरोधकांचा आरोप। पराभवाच्या भीतीने विरोधकांची बोंबाबोंब, सत्ताधाऱ्यांचा पलटवार। शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय लावावी, सरकार केवळ मदत देऊ शकतं, भरपाई नाही। भाजप नेते पाशा पटेल यांचा शेतकऱ्यांना अजब सल्ला। पटेलांच्या विधानानं नव्या वादाची शक्यता। खासदाराचाही फोन येणार नाही, आमदाराचाही येणार नाही आणि अजित पवारचाही येणार नाही। आपल्याला मग इथंच पिसिंग अँड पिसिंग अँड पिसिंग। शहर विद्रूप करणाऱ्यांना अजित पवारांच्या कानपिचक्या। परदेशात कचरा टाकल्यास चक्की पिचिंग अँड पिसिंग करावं लागतं, मग देशात नियमांचं पालन का नाही, अजितदादांचा सवाल। कॉल सेंटरच्या टीम लीडरला मनसेचा दणका। हिंदीत बोलण्यासाठी कॉल सेंटरवाल्याचा आग्रह, मनसैनिकांची रबाळेतील कॉल सेंटरवर धडक। अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी, भारतीय पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय।